अमितेश कुमारला बालकृष्णन डॉक्टर बालकृष्णन जे महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थानवरून इथं आले होते, त्यांनी जे अस्सल शिवचरित्र लिहिलं आणि त्यामध्ये आग्र्यावरून सुटकेचा जो प्रसंग आहे महाराजांचा तो अमितेश कुमारांनी वाचावा आणि त्यांच्याकडे पुस्तक उपलब्ध नसेल तर आम्ही स्वतः त्यांना ते पुस्तक पाठवतो। त्यांनी वाचून मग नंतर सांगावं सोलापूरकर बरोबर आहे की चुकीचा। अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या दोन वक्तव्यांवरून महाराष्ट्रात मोठा जनक्षोभ उसळला होता आणि याच राहुल सोलापूरकरांना आता पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी क्लीन चिट दिली आहे। त्यांच्या विधानात आक्षेपार्ह असं काही सापडलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत, काय वाटतं? नाही, अमितेश कुमार पुण्याचे आयुक्त आणि IPS आहेत, म्हणजे त्यांना इतिहासाचं ज्ञान असेलच असं नाही। एखाद्या आयुक्त पदावर असणाऱ्या व्यक्तींनी असं बेजबाबदारीनं बोलणं, मला असं वाटतं हा एक प्रकारे त्या दोन्ही महापुरुषांचा अपमान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामजी संकपाळ यांच्याकडे दत्तक गेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या पत्नीला लाच दिली होती आणि आग्र्यावरून सुटका करून घेतली होती, असे दोन आक्षेपार्ह विधानं सोलापूरकर यांनी केले। त्यावर जर यांना काही आक्षेपार्ह असं सापडत नसेल तर मला असं वाटतं राहुल सोलापूरकर जितके दोषी तितके अमितेश कुमार पण दोषी। त्यामुळे त्यांनी एक गोष्टीचं भान ठेवावं, महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांना मानणारा पुरोगामी महाराष्ट्र आहे। अशा प्रकारे तुम्ही एखाद्या आरोपीला लपवून जर क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करत असाल तर आमच्यासारखे अनेक लोक महाराष्ट्रात अजून जिवंत आहेत, आम्ही कसली पर्वा करणार नाही। पण अमितेश कुमारजी, तुमचा जन्म महाराष्ट्रात आहे की नाही मला माहीत नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे असाल, पहिल्यांदा तुम्ही शिवचरित्र वाचावं। यदुनाथ सरकार, रियासतकार सरदेसाई, ग.ह. खरे, डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर बालकृष्णन, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, इंद्रजीत सावंत या इतिहास अभ्यासकांचं चरित्र एकदा वाचा, शिवचरित्र लिहिलेलं त्यांनी, आणि नंतर सांगा की सोलापूरकर चुकला नाही। आणि जर जाणीवपूर्वक अमितेश कुमार सारखा IPS अधिकारी त्यांची पाठराखण करत असेल तर मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, आता पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत आणि अजितदादांकडे मी अमितेश कुमार यांच्याबाबत पण तक्रार करेल की एखाद्या अशा देशद्रोही कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालणं हे कितपत योग्य आहे। तुम्ही पुस्तकं पाठवणार आहात शिवचरित्राची आणि बाबासाहेब आंबेडकरांची अमितेश कुमारला बालकृष्णन डॉक्टर बालकृष्णन जे महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थानवरून इथं आले होते, त्यांनी जे अस्सल शिवचरित्र लिहिलं आणि त्यामध्ये आग्र्यावरून सुटकेचा जो प्रसंग आहे महाराजांचा तो अमितेश कुमारांनी वाचावा आणि त्यांच्याकडे पुस्तक उपलब्ध नसेल तर आम्ही स्वतः त्यांना ते पुस्तक पाठवतो। त्यांनी वाचून मग नंतर सांगावं सोलापूरकर बरोबर आहे की चुकीचा। मात्र सोलापूरकरांची पाठराखण कुणीही असला तरी त्याबाबत खपवून घेतल्या जाणार नाही। ऑपरेशन टायगर मोठ्या प्रमाणात राबवलं जाते, मोठे अनेक नेते जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात, मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादी सध्या सामसूम दिसतंय, तुमच्या पक्षात काय येत नाहीत लोक? सामसूम का दिसतंय त्याची वेगळी कारणं आहेत। सध्या पक्ष अजिबात सामसूम नाही आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा जोरदार इनकमिंग आहे। ऑपरेशन टायगर म्हणल्यापेक्षा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर, आता राजन साळवींचं जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं असेल, त्यांनी सांगितलं की त्यांचं पालनपोषण सुरुवातपासून एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं, त्यामुळं शिवसेनेतला फुटलेला जो गट आहे तो त्यांच्याकडं आकर्षित होणं साहजिक आहे, यात काही विशेष असण्याचं कारण नाही। काल मी मुंबईला होतो, अनेक माजी आमदार, अनेक पक्षाचे नगरसेवक, अनेक पक्षाचे महापौर हे आता वेटिंगवर आहेत। कालच पक्षप्रवेश होणार होता, पण दिल्लीचं संसदीय अधिवेशन सुरू असल्यामुळं प्रांताध्यक्ष तटकरे साहेब तिथे आहेत, त्यामुळे ते पक्षप्रवेश या आठवड्यात थांबलेले असतील। पण पुढच्या आठवड्यात, शिवजयंतीचा पुढचा आठवडा आहे, त्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश राष्ट्रवादीत सुद्धा दिसतील। मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना मोठे नेते कोणत्या संपर्कात आहेत? असं आहे की बरेच नेते संपर्कात आहेत। वादळापूर्वीची काही शांतता आहे, काही नेते सध्या मौन आहेत, काही नेते आपापल्या जिल्ह्यात सक्रिय आहेत त्या पक्षामध्ये। काल तुमच्या माहितीसाठी तुतारीचे 2 ते 3 आमदार काल दादांना भेटले, त्यामध्ये EVMवर शंका घेणारे जानकर भेटले, अभिजित पाटील भेटले, मी जात असताना रोहित आराराबा दादांना भेटायला चालले होते आणि नंतर मग त्यांना विचारलं आपण हळूच, तर ते सांगतात आमच्या मतदारसंघातली कामं असतात, उगाच काही दादांना कोणी काही भेटत नाही। त्याच्यामुळं लिस्ट खरंच मोठी आहे आणि कोणाला वाटणार नाही की सत्तेसोबत अजितदादा जर सत्तेमधले अर्थमंत्री असतील तर अजितदादांसारख्या नेतृत्वात जावं हे कोणालाही वाटेल। मला आकडा काय आहे, म्हणजे 10 आमदार आहेत राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या, खासदार आहेत 8, त्याच्यापैकी किती लोक संपर्कात आहेत? मी मागंही सांगितलं की अनेक खासदार दादांच्या संपर्कात आहेत। मागं त्यांची नावं घेतल्यानंतर त्यांनी मला उघडं चॅलेंज जरी केलं असलं, पण अनेक खासदार, आता खाजगीमध्ये तटकरे साहेबांना तिथं दिल्लीत कोण भेटतं, आमदार अजितदादांना खाजगीमध्ये कसे भेटतात, ही यादी मला सध्या सांगणं योग्य वाटत नाही। पण मी पक्षाचा प्रवक्ता असल्यामुळे मला सुद्धा या सगळ्या गोष्टीची माहिती आहे। योग्य वेळी प्रदेशचे अध्यक्षच त्यावर योग्य उत्तर देतील।
शेवटचा प्रश्न विचारतो. दिल्लीत जे आता मराठी साहित्य संमेलन होत आहे ते राजकीय इव्हेंट असल्याचं आणि राजकीय त्याच्यातून पोळी भाजण्याचं काम होत असल्याची टीका संजय राऊतांनी केली. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मला असं म्हणायचं आहे, साहित्यिकांचा अपमान एकतर संजय राऊत साहेबांसारख्या पत्रकारांनी करू नये. ते एक साहित्य संमेलन होतं आणि साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष असतील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील, हे ठरवत असतात की कोणाला पुरस्कार द्यावा. तर यावर्षी त्यांनी एकनाथराव शिंदे साहेबांना जर पुरस्कार दिला असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. महाराष्ट्राला एक सुसंस्कृत परंपरा आहे. पण विनायक राऊतांसारखे खासदार ज्यावेळेस पवार साहेबांना विश्वासघातकी म्हणतात किंवा संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं साहेबांवर टीका केली किंवा त्यांचे काही वाचाळ प्रवक्ते ज्या पद्धतीनं कालपासून बोलत आहेत, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. यशवंतराव चव्हाण साहेब आणि प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे. ती महाराष्ट्राची संस्कृती होती, ती जपण्याचं काम यांच्याकडून अपेक्षित आहे. पण काल त्यांनी परत एकदा हे सिद्ध केलं की कुठल्याही चांगल्या कामाला त्यांचा विरोध पूर्वी होता, आजही आहे आणि कायम राहणार. राष्ट्रवादीतलं इन्कमिंग काही दिवसातच आपल्याला दिसणार असल्याचं आणि त्या आधी वेट अँड वॉचची भूमिका ठेवण्याचं जे आहे आव्हान आमदार अमोल मिटकर यांनी केलं आहे. कॅमेरामन अमोल देशमुखसह उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.